पुण्यातल्या अपघात प्रकरणानंतर चंद्रकांत पाटलांचा थेट डीसीपींना फोन, गौतमीला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांची विचारणा, तर गौतमी पाटीलचे शो बंद करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघात प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती उघड. पोलिसांना अपघात झाल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली. गाडी पोलीस स्टेशनमध्ये कुणी आणली याची कुणालाच कल्पना नाही. पुणे पोलीस तपासाची चक्र फिरवणार. नमक हरामांना आणि गद्दारांना उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल. पक्ष आणि वडील चोरणाऱ्यांचं कसलं मेरिट? सवाल करत ठाकरेंनी डिवचलं. बाळासाहेबांचे ठसे घेतल्याचे कदमांचे दावे 100% खोटे. कदमांना कोर्टात खेचणार, परबांचा इशारा. तर कदमांच्या बायकोला जाळलं की जाळून घेतलं याचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या मृतदेहाचा 2 दिवस छळ केला. रामदास कदमांकडून आरोपांची मालिका सुरूच. तर रामदास कदम यांना जबर किंमत मोजावी लागेल, संजय राऊतांचा इशारा. GR संदर्भात ओबीसी नेत्यांच्या शंका दूर केल्या. ओबीसींच्या ताटातलं कुणीही घेणार नाही. बैठकीनंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर कुणीही आक्रमक झालं नाही, भूमिका मांडली. बावनकुळेंचं स्पष्टीकरण. हैदराबाद गॅजेटचा 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, अन्यथा 10 ऑक्टोबरला मोर्चा काढणार. बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांचा आक्रमक पवित्रा कायम. GR रद्द करायला बापाची पेंड आहे का? जरांगेंचा हल्लाबोल. तर 1994चा GR रद्द करा ही आमची मागणी. जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर पलटवार. ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि शेकापची बैठक. अलिबागमध्ये जयंत पाटलांच्या घरी बैठकीचं आयोजन. नवी समीकरण ठरण्याची शक्यता. हातपाय सलामत ठेवायचे असतील तर माझं ऐका. आमदार संतोष बांगर यांची विमा अधिकाऱ्याला धमकी. शेतकऱ्यांचं हित पहा, नाहीतर माझ्या इतका वाईट माणूस नाही. आमदार बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल. रवाडे पोलिसांची मनोरमा खेडकरला पुन्हा नोटीस. पुण्यातील बाणेर रस्त्यावरती असलेल्या घराबाहेर नोटीस लावली. खेडकर अजूनही फरार.